नमस्कार. आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं स्वागत. आज लोकसभेचं पावसाळी संस्थगित झालेलं पावसाळी अधिवेशन परत सुरू झालं. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी महत्त्वाचा असा प्रश्न लोकसभेत मांडला. तो म्हणजे शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा असा पीक विम्याचा प्रश्न. पीक विमा योजनेच्या नावानं केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसतंय का असा सवाल करीत त्यांनी केंद्र सरकारला कात्रीत धरण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर पंतप्रधान पीक विमा योजना कोणासाठी नक्की आहे, हिचा फायदा खरंच शेतकऱ्यांसाठी करून द्यायचा आहे की ह्या पीक विम्याचं ज्या कंपन्याचा त्याचं हे करतात, संचलन करतात, त्यांच्या फायद्यासाठी आहे, याचं उत्तर सरकारनं देणं गरजेचं आहे असंही त्यांनी सांगितलं. गेल्या पंचवार्षिक 5 वर्षाच्या लोकसभेच्या आपल्या कार्यकाळातही प्रत्येक अधिवेशनात प्रश्न खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर हे प्रश्न विचारत होते. आणि आताही ही या लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर मागं ज्यावेळेस पहिलं अधिवेशन सुरू झालं त्या काळातही त्यांनी 2-3 प्रश्न विचारले. आणि आज पहिल्याच दिवशी त्यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा, शेतकऱ्यांच्या शेतीविषयी संलग्न असलेला असा पीक विम्याचा प्रश्न विचारला. आता यावर केंद्र सरकार काय उत्तर देतं याकडं आपलं लक्ष असणार आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे सरसकट मराठा आरक्षण द्यावं, सगळे सोयऱ्याचा अध्यादेश जारी करावा या मागणीसाठी मराठा समाजाच्या या आंदोलनाचे कर्ते धरते असे संघर्ष योद्धा म्हणून ज्यांची ओळख आहे अशा मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 3रा दिवस आहे. त्यांनी आज परवा त्यांच्याजवळ जी विद्यार्थी येऊन अगदी तिनं तिच्या ज्या व्यथा मांडल्या होत्या त्या व्यथा सरकारपर्यंत पोचल्या आहेत. या संदर्भात राज्यातल्या काही आमदारांनी सरकारला निवेदनं दिली होती. त्यात धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील हे पण होते. आणि या मागणीचा गांभीर्यानं विचार करून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जात प्रमाणपत्रच्या अटीला काही काळासाठी स्थगिती दिली असून ते नसतानाही विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावा अशा सूचना त्यांनी शिक्षण विभागाला दिलेल्या आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी आज आपलं हे आंदोलन अगदी असं वाऱ्यावर सोडू नका, याचे सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील आणि याचा परिणाम येत्या विधानसभेत पण तुम्हाला भोगावा लागेल. त्यामुळे गांभीर्यानं विचार करा, मराठा समाजाला वाऱ्यावर सोडू नका. त्यांना त्यांची जी रास्त मागणी आहे, मग ती कुणबी म्हणून त्यांना जात प्रमाणपत्र द्या आणि ओबीसीत त्यांचा समावेश करा, हे त्यांनी आज परत ठणकावून सांगितलं. त्यांनी कुणी मला मॅनेज करायचा वगैरे प्रयत्न करू नका असंही प्रसाद लाडांना सूचक असं सूचना दिली आहे. आज सलग 3ऱ्या दिवशी महाराष्ट्रात कोकण, कोल्हापूर, सातारा, मुंबई आणि विदर्भात मुसळधार पाऊस सुरूच आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाणी इतकं अमाप वाहत आहे की त्यामुळं रस्तेही
बंद झालेले असून अनेक ठिकाणी वाहतूक रखडलेली दिसून येत आहे. जसं पाणी ओसरल तशी मग त्या वाहतुकीला थोडीफार गती मिळत आहे. हा पाऊस तसा चांगलाच आहे, पण तो असा एकाच दिवसात एवढा पडत आहे की त्यामुळं नागरिकात भीतीचं वातावरण आहे. असो, या वातावरणातलाही तोंड देत आपल्याला पुढं जावंच लागणार आहे. पाऊस सर्व गोष्टीप्रमाणे पावसाची नित्यान्त आवश्यकता आहे हे सर्वांनी लक्षात घेऊनच त्याला तो बरसेल तसा बरसेल त्याला तोंड देत पुढं चालतच राहावं लागणार आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.